Hello friends, I am Pramod sir. I welcome you all in this diploma second semester lecture series. This is lecture number 9 and in lecture number 8 we have seen what is meant by derivative. We try to derive 2 or 3 formulas also. Okay. So in this lecture, let us recall once again what is meant by derivative and let us see some formulas on the derivative. Okay, that is derivative of some standard functions, right? लास्ट लेक्चर मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हे पाहिलं होतं आणि 2 ते 3 फॉर्म्युले डिराईव्ह करण्याचा प्रयत्नही केला होता. तर या लेक्चर मध्ये परत एकदा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हे रिवाइज करूया, क्विक रिव्हिजन घेऊया आणि फॉर्म्युलेज आणि रूल्स पाहूया जे की खूप इम्पॉर्टंट आहेत. डेरिव्हेटिव्ह पूर्ण याच्यावरती डिपेंड आहे, कशावरती? फॉर्म्युलेज आणि रूल्स. ओके, फॉर्म्युलेज म्हणजे काय? देर आर सम फंक्शन्स which are standard functions. They are always what looks like similar, म्हणजे ते त्यांचा तो फॉर्मॅट सेम असतो, त्यामुळे त्याला स्टँडर्ड फंक्शन्स म्हटलंय. डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स आणि त्याला फॉर्म्युलेज असं नाव दिलं. ओके, तर सुरू करूया. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय एक्झॅक्टली? त्याला दुसरं नाव काय आहे? डिफरन्शिएशन आहे. पहा काय आहे? डिफरन्शिएशन. तर आपण लास्ट टाइम पाहिलं होतं की डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? पहा, एक फंक्शन असेल, कुठलंही एक फंक्शन असेल तर ते त्याच्या व्हेरिएबलवरती डिपेंड असतं, राईट? ज्यावेळेस व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होईल त्यावेळेस फंक्शनची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली चेंज होणार आहे, कारण फंक्शन हे कशावर डिपेंड असतं? व्हेरिएबलवरती डिपेंड असतं, राईट? ज्यावेळेस व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होईल त्याच वेळेस डेरिव्हेटिव्हची पण व्हॅल्यू चेंज होणार आहे. आणि डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू कितीने चेंज होती प्रत्येक वेळेस त्यालाच आपण काय म्हणतो? रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन. सॉरी, डेरिव्हेटिव्हची नाही, फंक्शनची व्हॅल्यू कितीने चेंज होती प्रत्येक वेळेस? कोणामुळे? व्हेरिएबलमुळे. परत एकदा सांगतोय, कुठलंही फंक्शन असेल तर त्याच्यामध्ये व्हेरिएबल असतो आणि फंक्शनची व्हॅल्यू नेहमी व्हेरिएबल वरती डिपेंड असते, राईट? ज्यावेळेस व्हेरिएबल मध्ये चेंज होईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रत्येक वेळेस चेंज होणार आहे. तर सॉरी, फंक्शन मध्ये चेंज होणार आहे, नॉट डेरिव्हेटिव्ह. फंक्शन मध्ये चेंज होणार आहे. तर फंक्शनची प्रत्येक वेळेस व्हॅल्यू बदलणार आहे, तर कोणामुळे? व्हेरिएबलमुळे, राईट? मग फंक्शनची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस बदलण्याचा जो रेट आहे, रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन, दॅट इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ह. आलं लक्षात? कुठलंही फंक्शन असेल तर त्याच्यामध्ये व्हेरिएबल असतो, फंक्शनची व्हॅल्यू व्हेरिएबल वरती डिपेंड असते आणि ज्यावेळेस व्हेरिएबल चेंज होईल त्यावेळेस फंक्शन ऑटोमॅटिकली चेंज होणार आहे. फंक्शनची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस कितीने बदलते त्याला म्हणायचं रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन. कोणामुळे? त्याच्या व्हेरिएबलमुळे. ओके, त्याला काय म्हणायचं? डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू दॅट व्हेरिएबल. ओके, मग y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे जर फंक्शन असेल, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे जर फंक्शन असेल, ओके, then derivative is denoted by this side. कोणत्या साईडने डेनोट केलं जातं? पहा, dy by dx or f dash x. ओके, जर दिलेलं फंक्शन y असेल तर डेरिव्हेटिव्ह इज डेनोटेड बाय dy by dx. दिलेलं फंक्शन f of x असेल तर डेरिव्हेटिव्ह इज डेनोटेड बाय f dash x. आलं लक्षात? तर आपण लास्ट टाइम एक एक्झाम्पल घेतलं होतं. पहा, समजा y इज इक्वल टू 2x असेल. ओके, हे एक फंक्शन आहे, फंक्शन y ने दाखवले. ओके, तर मी ज्यावेळेस x व्हेरिएबल आहे, पहा इथे y का फंक्शन आहे? कारण y ची व्हॅल्यू x वरती डिपेंड आहे आणि x ची जर मी एक व्हॅल्यू घेतली कुठली पण, x ची व्हॅल्यू 1 घेतली तर y ला किती व्हॅल्यू मिळते? 1च मिळते. 1 into 2 2. ओके, x ला जर 2 घेतलं तर y ला किती मिळते? एकच सिंगल व्हॅल्यू मिळते. म्हणजे असं एक इक्वेशन ज्याच्यामध्ये एक व्हेरिएबल डिपेंडंट असतो, एक इंडिपेंडंट असतो. जसं की इथं y डिपेंडंट आहे, x इंडिपेंडंट आहे. ओके, त्यानंतर इंडिपेंडंटच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी, जसं की x च्या व्हॅल्यूसाठी y ची एकच व्हॅल्यू मिळते. असं जर सॅटिस्फाय झालं इक्वेशन, त्याला म्हणायचं, आपण इथं म्हणू शकतो y इज अ फंक्शन इन x व्हेरिएबल. ओके, म्हणून y इज इक्वल टू 2x हे एक फंक्शन आहे. ऑटोमॅटिकली y ची व्हॅल्यू x वरती डिपेंड असणार आहे. x मध्ये मी बदल केला की y ची व्हॅल्यू पण बदलणार आहे प्रत्येक वेळेस. ओके, तर y ची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस बदलण्याचा रेट काय आहे? 2 आहे. प्रत्येक वेळेस कितीने बदलते y ची व्हॅल्यू? 2 ने. पहा इथं दिसते. ओके, मग
यालाच काय म्हणता येईल हिअर व्हॅल्यू ऑफ वाय चेंजेस बाय 2 एव्हरी टाइम. व्हॅल्यू ऑफ वाय चेंजेस बाय 2 एव्हरी टाइम. राईट. प्रत्येक वेळेस y ची व्हॅल्यू कितीने बदलते पहा. 2 होता, 4 होता, 6 झाला. म्हणजे x ची व्हॅल्यू 1 ने बदलते, y ची व्हॅल्यू 2 ने बदलते. म्हणजे प्रत्येक वेळेस y ची व्हॅल्यू x मुळे कितीने बदलते 2 ने. म्हणजेच काय रेट ऑफ चेंज ऑफ y ड्यू टू x is equal to what 2. राईट. रेट ऑफ चेंज ऑफ y प्रत्येक वेळेस y ची व्हॅल्यू x मुळे कितीने बदलते 2 ने बदलते. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ y ड्यू टू x इज 2. आणि यालाच काय म्हटलं जातं डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू 2. यालाच काय म्हटलं जातं. मग आपण यालाच काय म्हणू शकतो डेरिव्हेटिव्ह ऑफ y ड्यू टू ऐवजी काय लिहिलं आता विथ रिस्पेक्ट टू. विथ रिस्पेक्ट टू म्हणजे का विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू व्हॉट 2. यालाच आपण काय म्हणू शकतो डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज 2. आलं लक्षात. आणि हेच नोटेशन मध्ये कसं दाखवलं जातं पहा. हेच नोटेशन मध्ये कसं दाखवलं जाईल dy बाय dx इज इक्वल टू 2. हेच नोटेशन काय दाखवलं जाईल dy बाय dx इज इक्वल टू 2. आलं लक्षात. हे नोटेशन dy बाय dx इज इक्वल टू 2 म्हणजेच काय dy बाय dx इज इक्वल टू 2 म्हणजेच काय और dy बाय dx ऑफ y इज इक्वल टू 2. पहा इथं y फंक्शन होतं ना. y इज अ फंक्शन. हे y इथं घेतलं. मग dy बाय dx ऑफ y 2 आला. म्हणजेच काय याचा अर्थ काय होतो y ची व्हॅल्यू या x मुळे प्रत्येक वेळेस कितीने चेंज होते 2 ने चेंज होते. सो dy बाय dx ऑफ y इज इक्वल टू 2 म्हणजेच काय डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज 2. म्हणजेच काय dy बाय dx म्हणजेच काय dy बाय dx ऑफ y. आलं लक्षात. तर अशाच पद्धतीने डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय ही कन्सेप्ट आपण लास्ट टाइम घेतली होती. तर डेरिव्हेटिव्ह फंक्शन म्हणजे काय फंक्शनची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस चेंज होण्याचा रेट. प्रत्येक वेळेस ज्या वेळेस x ची व्हॅल्यू चेंज होणार त्या वेळेस y चेंज होणार आहे. कारण y म्हणजे काय फंक्शन आहे. फंक्शन कोणावर डिपेंड आहे x वर डिपेंड आहे. राईट. प्रत्येक वेळेस x बदलल्यामुळे y मध्ये कितीने चेंज होतोय त्यालाच म्हणायचं रेट ऑफ चेंज ऑफ y. आणि त्यालाच काय म्हणायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. ओके. आणि हे कशाने डिनोट केलं जातं नोटेशननी dy बाय dx इज इक्वल टू 2. म्हणजेच काय dy बाय dx ऑफ y. dy बाय dx म्हणजे x मुळे होणारा चेंज कोणा y मध्ये. dy बाय dx ऑफ y म्हणजे काय y मध्ये होणारा चेंज कोणामुळे x मुळे. dy बाय dx ऑफ y म्हणजे dy बाय dx. आलं लक्षात. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय. तर अशा काही स्टँडर्ड फंक्शन्स आहेत ज्यांचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स म्हणजेच काय फॉर्म्युले. पहा हा डेरिव्हेटिव्ह चॅप्टर पूर्ण फॉर्म्युल्यावरती डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स आणि रूल्स याच्यावरती डिपेंड आहे. हे खूप महत्वाचं लेक्चर आहे. पहा एकदा तुम्हाला फॉर्म्युले सगळे अंडरस्टँड झाले आणि रूल्स कळाले की तुम्ही कुठलंही डेरिव्हेटिव्हचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आणि डेरिव्हेटिव्ह आलं तर याच्या पुढचं जे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पुढचं चॅप्टर तो येणार आहे. डेरिव्हेटिव्ह आलं तर त्याच्या पुढचा जो चॅप्टर आहे इंटिग्रेशन तो येणार आहे. इंटिग्रेशन आलं तर त्याचा पुढचा जो चॅप्टर आहे ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन हे येणार आहे. त्यामुळे हे डेरिव्हेटिव्ह वरतीच पूर्ण सेकंड सेमिस्टर आहे. त्यामुळे हे संबंध खूप महत्वाचं आहे. आपण डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हे समजलंय. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन्स म्हणजे फॉर्म्युलेज म्हणतो आपण त्याला शॉर्ट मध्ये ते पाहूया. पहा y इज इक्वल टू जर x असेल तर dy बाय dx ऑफ x इज इक्वल टू 1 येतं. पहा हा फॉर्म्युला. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. dy बाय dx ऑफ x इज इक्वल टू 1. म्हणजे हा फॉर्म्युला काय सांगतोय ज्याच्याशी डेरिव्हेटिव्ह घ्यायचं तो एक्स व्हेरिएबल असेल आणि जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये बी एक्स व्हेरिएबल असेल आणि त्याचा 1 पॉवर असेल तर dy बाय dx ऑफ x इज इक्वल टू 1. dy बाय dx ऑफ कॉन्स्टंट इज ऑलवेज 0. ओके. dy बाय dx ऑफ कॉन्स्टंट k इज कॉन्स्टंट म्हणजे काय फॉर एक्झाम्पल dy बाय dx ऑफ 5 कॉन्स्टंट आहे ना 0. ओके. dy बाय dx ऑफ 100 काय येणार आहे 0. सो एनी नंबर ऑल नंबर्स डेरिव्हेटिव्ह इज 0. कारण त्या नंबर मध्ये चेंज होत नाही. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय चेंज कितीने होतोय. मला सांगा 5 आहे त्याचा आपण 1 तासाने व्हॅल्यू पाहिजे 5 ची 5 राहील. राईट. त्या 5 ला इथून पुण्यावरून मुंबईला नेलं तर 5 चं 5 राहील ना. त्याच्यामध्ये काही चेंज होईल का नो चेंज. कॉन्स्टंट मध्ये चेंजेस होत नाही. म्हणून चेंज म्हणजेच काय डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह 0 ज्याच्यामध्ये चेंज होत नाही म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे. आलं लक्षात.
derivative of constant is always 0. Second formula. Okay. Third formula, d by dx of x raised to n is equal to n into x raised to n minus 1. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे पहा. म्हणजे x जर पॉवर आला कुठलाही आणि डेरिव्हेटिव्ह x ची घेतोय आपण, ओके, x स्क्वेअर आला तर हे काय होईल पहा, फॉर्म्युला काय सांगतो, n काय इथं आता x झाला, n काय झाला 2 झाला, म्हणजे n x रेज टू n मायनस 1 म्हणजे 2 मायनस 1 म्हणजेच काय 2x रेज टू 1 म्हणजेच काय 2x आला पहा. आले लक्षात? कोणत्या फॉर्म्युलेने? x रेज टू n च्या फॉर्म्युलेने पहा. हा फॉर्म्युला x रेज टू n. ओके, x रेज टू d बाय dx ऑफ x रेज टू n इज इक्वल टू n इंटू x रेज टू n मायनस 1. म्हणजे x चा कुठलाही पॉवर आला तर त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं d बाय dx तर हा फॉर्म्युला वापरायचा n इंटू x रेज टू n मायनस 1. फॉर एक्झाम्पल समजा असा आहे d बाय dx ऑफ x क्यूब. हे फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत पहा. d बाय dx ऑफ x क्यूब काय येईल मग? पाहायच्याशी कम्पेअर करू. x n म्हणजे 3 झाला, मग d बाय dx ऑफ x रेज टू n काय n इंटू x रेज टू n मायनस 1 म्हणजे 3 इंटू x रेज टू 3 मायनस 1 म्हणजेच काय 3x स्क्वेअर. d बाय dx ऑफ x रेज टू 3 इज 3x स्क्वेअर फॉर्म्युला. ओके, त्याचप्रमाणे d बाय dx ऑफ x रेज टू 4, d बाय dx ऑफ x रेज टू 7 काय येणार x रेज टू 7, n म्हणजे 7 झाला, म्हणजे काय d बाय dx ऑफ x रेज टू n इज इक्वल टू n इंटू x रेज टू n मायनस 1. n काय झाला 7, x रेज टू 7 मायनस 1 म्हणजेच काय 7x रेज टू 6. आलं लक्षात? x रेज टू n चा फॉर्म्युला. जर y इज इक्वल टू x रेज टू n असेल तर त्याचा d बाय dx ऑफ y म्हणजे d बाय dx ऑफ x रेज टू n काय येतं n इंटू x रेज टू n मायनस 1. x रेज टू n चा फॉर्म्युला आहे. d बाय dx ऑफ x रेज टू 100 काय n 100 झाला, म्हणजे n x रेज टू 100 मायनस 1 म्हणजे काय झालं 100 x रेज टू 99. आलं लक्षात? n x रेज टू n मायनस 1 हा फॉर्म्युला आहे. d बाय dx x चा कुठलाही पॉवर आला तर त्याचा पॉवर घेताना x रेज टू n चं काय येतं n इंटू x रेज टू n मायनस 1. अजून याच्यावरती एक्झाम्पल घेऊ का. d बाय dx ऑफ x रेज टू n. ओके, समजा असं आलं फ्रॅक्शन मध्ये आला d बाय dx ऑफ x रेज टू हाफ आला तर हे काय होईल पहा, हाफ इंटू x रेज टू हाफ मायनस 1. ओके, म्हणजेच काय हाफ इंटू x रेज टू 1 बाय 2 मायनस 1 मायनस 1 बाय 2. ओके, म्हणजे हे काय होईल 1 बाय 2, याला आपण असं लिहू शकतो 1 अपॉन x रेज टू हाफ. x रेज टू मायनस हाफ आहे न्यूमरेटर मध्ये, डिनोमिनेटर मध्ये गेला तर x रेज टू हाफ होईल. म्हणजेच काय 1 बाय 2 1 बाय x रेज टू हाफ म्हणजेच काय रूट x. म्हणजे ऍक्च्युली आपण हा फॉर्म्युला डिराइव्ह केला कुठला, d बाय dx ऑफ रूट x इज इक्वल टू व्हॉट 1 बाय 2 रूट x. आलं लक्षात? कारण रूट x म्हणजेच काय x हाफ पॉवर, मग n इज इक्वल टू हाफ घेतलं ह्या फॉर्म्युला टाकलं तर काय होईल हाफ x रेज टू हाफ मायनस 1. हाफ मायनस 1 मायनस हाफ आहे, मग x चा मायनस हाफ पॉवर आहे, तो जर डिनोमिनेटर मध्ये घेतला तर x हाफ पॉवर होईल. x हाफ पॉवर म्हणजेच काय रूट x आलं आणि 1 बाय 2 एक्स झालं 1 बाय 2 रूट x. हा एक फॉर्म्युला डिराइव्ह झाला पहा, लक्षात ठेवा नंतर लागणार आहे. ओके, d बाय dx ऑफ रूट x इज इक्वल टू 1 बाय 2 रूट x. कशावरून डिराइव्ह केला हा x रेज टू n च्या फॉर्म्युलावरून डिराइव्ह केला. n काय घेतला हाफ म्हणजेच 1 बाय 2 आहे, 1 बाय 2 x रेज टू 1 बाय 2 मायनस 1 मायनस हाफ x रेज टू मायनस हाफ डिनोमिनेटर मध्ये घेतला तर x रेज टू प्लस हाफ होईल आणि x रेज टू हाफ म्हणजेच काय रूट x. ओके, आले लक्षात हा फॉर्म्युला. त्याचप्रमाणे x रेज टू मायनस हाफ असेल किंवा 1 अपॉन x रेज टू n असेल तर काय फॉर्म्युला पहा, हा फॉर्म्युला आहे मायनस n अपॉन x रेज टू n प्लस 1. फक्त ह्याच फॉर्म्युलामध्ये n ऐवजी मायनस n टाकलं तर हा फॉर्म्युला झाला. ओके, d बाय dx ऑफ 1 अपॉन x n पॉवर आला म्हणजे असं जर आलं d बाय dx ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर आलं. ओके, तर याचं काय n काय झाला 2 झाला आता, म्हणजे मायनस n अपॉन x चा n प्लस 1 म्हणजे 2 प्लस 1 3. आलं लक्षात? d बाय dx ऑफ 1 अपॉन x क्यूब म्हणजे 1 अपॉन x रेज टू n, d बाय dx ऑफ 1 अपॉन x रेज टू n काय मायनस n म्हणजे n इथं 3 आहे अपॉन x रेज टू n प्लस 1 म्हणजे 3 प्लस 1 4. ओके, समजते हे फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला 1 अपॉन x रेज टू n मायनस n अपॉन x रेज टू n प्लस 1. ओके, त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आहे पहा d बाय dx ऑफ a रेज टू x. x इज एनी कॉन्स्टंट. ओके, म्हणजे a जर कॉन्स्टंट आला, आता पहा x पॉवर आला डोक्यावरती नंबर आला
एक्स बेसला आला, डोक्यावरती नंबर आला, पॉवर मध्ये नंबर आला तर हा फॉर्म्युला. आणि उलट जर झालं, बेसला नंबर आला आणि पॉवर मध्ये जर एक्स आला तर त्याला हा फॉर्म्युला ए रेस टू एक्स. म्हणजेच काय, डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू 3 रेस टू एक्स असं आलं. पहा ए रेस टू. पहा आता इथं उलट जर आलं, हे जर असं आलं, हे जर असं आलं एक्स क्यूब, तर याला हा फॉर्म्युला आहे काय, 3 एक्स रेस टू 2 म्हणजे 3 मायनस 1 2 येईल. पण इथं जर त्या बेसला जर नंबर आला, डोक्यावरती एक्स आला, तर त्याला ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला वापरायचा. लक्षात येतोय तुमच्या दोन्ही मधला डिफरन्स. बेसला एक्स आला, डोक्यावरती पॉवर मध्ये एन आला तर हा फॉर्म्युला. आणि उलट जर आलं, जर बेसला नंबर आला आणि पॉवर मध्ये एक्स आला तर हा फॉर्म्युला ए रेस टू एक्स. म्हणजे हे काय, 3 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 3 by using this formula. A is number constant, K is constant. Okay. फक्त कॉन्स्टंट आला तर 0. ओके. पॉवर मध्ये कॉन्स्टंट आला तर एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला. बेस मध्ये एक्स आला. आता बेस मध्ये नंबर आला, कॉन्स्टंट आला आणि पॉवर मध्ये एक्स आला तर हा फॉर्म्युला ए रेस टू एक्स. डी बाय डी एक्स ऑफ 5 रेस टू एक्स. ओके. बेसला नंबर आहे, पॉवरला एक्स आहे, म्हणजे 5 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 5. पण हे जर उलट आलं, एक्स रेस टू 5 आलं तर याला एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरते. लक्षात येतं मला काय म्हणायचं तुम्हाला, ह्यामध्ये दोन्ही मध्ये कन्फ्युज करायचं नाही. बरेच विद्यार्थी कन्फ्युज होतात त्याच्यामध्ये. बेसला एक्स, डोक्यावरती पॉवर, पॉवर जर नंबर आला म्हणजे बेसला एक्स आणि पॉवर जर कॉन्स्टंट आला तर हा फॉर्म्युला. आणि उलट बेसला कॉन्स्टंट आला, पॉवर मध्ये एक्स आला तर हा फॉर्म्युला. ओके. ई रेस टू एक्स असेल तर ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच राहतं. ई रेस टू एक्स जर फंक्शन आलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच राहतं. डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. ठीक आहे. त्यानंतर लॉग एक्स आलं तर डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स 1 बाय एक्स आहे फॉर्म्युला. लॉग एक्स झालं डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स 1 बाय एक्स. डी बाय डी एक्स ऑफ लॉग बेस आला, आता इथं याला बेस आला, असं जर बेस आला पहा, त्याला जर बेस असेल, इथं जर बेस असेल ए, तर याचं काय येतं 1 अपॉन एक्स लॉग ए. ह्या दोन्ही मध्ये कन्फ्युज करायचं नाही. याला बेस नाहीये, लॉग एक्स आहे म्हणजे 1 बाय एक्स येईल. आणि जर बेस आला याला इथे, लॉगला जर बेस आला तर हेच काय होतं 1 अपॉन एक्स लॉग ए. फॉर एक्झाम्पल डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ 2x. ओके. म्हणजे हे काय होणार 1 अपॉन एक्स लॉग ऑफ 2. 1 अपॉन एक्स लॉग ऑफ 2. वन अपॉन एक्स लॉग ऑफ 2 येणार. ओके. लक्षात येतं मला काय म्हणायचं तुम्हाला, बेस 2 आला तर 1 अपॉन एक्स लॉग 2. आणि नुसतं असं आलं डी बाय एक्स ऑफ लॉग एक्स, तर हे काय होणार 1 अपॉन एक्स होणार. याला जर बेस काहीच नाही आला, तर बेस आला तर 1 अपॉन एक्स लॉग 2. म्हणजे बेस जर 2 असेल तर. ओके. हा एक फॉर्म्युला आहे पहा. देन आता ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म्युले, डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स असेल तर त्याचं डी बाय डी एक्स साइन एक्स काय येतं कॉस एक्स येतं. कॉस एक्स असेल तर मायनस साइन एक्स येते. टॅन एक्स असेल तर सेक्स स्क्वेअर एक्स येईल. हे फॉर्म्युले लर्न करा, कारण त्याशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय डेरिव्हेटिव्ह येणार नाही. हे लर्न महत्वाचं आहे. डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स असेल तर सेक एक्स टॅन एक्स येईल. डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एक्स असेल तर मायनस कोसेक एक्स कॉट एक्स येईल. डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स असेल तर मायनस कोसेक स्क्वेअर एक्स येते. आणि जर साइन इनवर्स एक्स आलं, हे साइन एक्स आहे, इनवर्स वेगळं, हे इनवर्स रेशोज फंक्शन आले तर 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. टॅन इनवर्स एक्स आलं तर 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग तुम्ही म्हणाल कॉस इनवर्स एक्स आलं तर याला -1 घ्यायचं. इथे जर कॉस इनवर्स एक्स आलं, साइन इनवर्स ऐवजी जर कॉस इनवर्स एक्स आलं तर याला फक्त -1 घ्यायचं. -1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आलं लक्षात. टॅन इनवर्स एक्स काय 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे फॉर्म्युले फिक्स आहेत. फॉर्म्युले लर्न व्हायलाच हवे, त्याशिवाय पर्याय नाही. ऍक्च्युअली फॉर्म्युले डिराईव्ह करून दाखवले असते, पण ते आपल्या सिलेबस मध्ये नाही. डायरेक्ट फॉर्म्युले रूल्स वापरून एक्झाम्पल सोडवा, एक्झाम्पल अप्लाय करा, असं आपल्या सिलेबस मध्ये आहे. ओके. तर डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. डी बाय डी एक्स ऑफ कॉट इनवर्स एक्स आलं तर, कॉट इनवर्स एक्स आलं तर -1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर होईल 5. साइन कॉस टॅन कॉट. ओके. असे लक्षात ठेवा. साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. Cos inverse x is equal to -1 upon root 1 minus x square. Okay.
tan inverse x is equal to 1/1 plus x square, cot inverse x is equal to -1/. आता हे सेक्स स्क्वेअर इनवर्स एक्स आलं तर 1/x रूट एक्स स्क्वेअर -1 आणि कोसेक स्क्वेअर आलं तर इथं फक्त -1. ओके, तर एवढे फॉर्म्युले लक्षात ठेवा. सगळे फॉर्म्युले आहेत पहा. हाऊ मेनी फॉर्म्युलेज आर देअर? 1 2 3 4 5 6 7 8 then 9 then 10 then 11 then 12 then 13 then 14 15 16 and 17. okay 17 फॉर्म्युलेज आर देअर. आणि आपण अजून काय डिराइव्ह केले? फॉर एक्झाम्पल कॉस इनवर्स, कॉट इनवर्स हे फक्त याच्या -1 येतं याला. साइन इनवर्स एक्स आलं तर कॉस इनवर्स इथं मायनस येईल, टॅन इनवर्स एक्स आलं तर कॉट इनवर्सला मायनस येईल, सेक इनवर्स इथं आलं तर कोसेक इनवर्सला -1 येईल. ते 3 फॉर्म्युले 20 झाले. आणि आपण इथे एक फॉर्म्युला डिराइव्ह केला पाहिजे, डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स. काय तो रूट एक्स? 1/2 रूट एक्स. कसा डिराइव्ह केला? रूट एक्स म्हणजे एक्स चा n पॉवर झाला, मग इथे ह्या फॉर्म्युल्यात टाकला आणि सिम्प्लिफाय केलं. मग अशी मी डिराइव्ह करून दाखवले. ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स म्हणजे फॉर्म्युले हे खूप 20 नियर अबाउट 20 फॉर्म्युले आर व्हेरी इम्पॉर्टंट. हे आलं तरच तुम्हाला पुढचं येणार आहे डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हचं मिनिंग काय हे आपण समजावून घेतलं. रेट ऑफ चेंज ऑफ वाय म्हणजे फंक्शन मध्ये होणारा चेंज कोणामुळे? त्याच्या व्हेरिएबलमुळे. त्याला काय म्हणायचं? रेट ऑफ चेंज म्हणजेच काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन म्हणायचं. ओके, आणि हे जे हे फंक्शन्स आहेत हे स्टँडर्ड फंक्शन्स आहेत म्हणजे फिक्स असतात ते, त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युले तयार केले. हे एक्झाम्पल सोडवताना यूज होईल. पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज 1 आणि इथं जर एक्स चा पॉवर आला तर हा फॉर्म्युला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0 म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एनी नंबर इज 0. कारण नंबर मध्ये चेंज होत नाही. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? चेंज. चेंज कितीने झालाय? प्रत्येक वेळेस. कोणामुळे? त्याच्या व्हेरिएबलमुळे. हे महत्वाचं आहे. ओके, दॅट चेंज इज डेरिव्हेटिव्ह. पण कॉन्स्टंट आहे, त्याला कुठेही न्या, कधी बघा त्याची व्हॅल्यू तेवढीच राहणार आहे, त्याच्यामध्ये चेंज होत नाही. त्यामुळे डी बाय डी एक्स ऑफ कॉन्स्टंट इज 0. कॉन्स्टंट म्हणजे काय? कुठलेही नंबर्स. ओके, एक्स चा n पॉवर आला तर हे काय? डेरिव्हेटिव्ह n इंटू एक्स रेट टू n -1 याचाच यूज करून डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स काय आलंय? 1/2 रूट एक्स. आता 1/x चा n पॉवर आला तर -n/x रेट टू n + 1. आता बेसलाही आला कॉन्स्टंट आणि पॉवर मध्ये एक्स आला तर रेट टू एक्स इंटू लॉग ए. मी तुम्हाला मागाशी एक्झाम्पल घेऊन दाखवले. समजा हे जर असं आलं डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, एक्स बेसला आलाय, पॉवर मध्ये नंबर आला तर हे याला हा फॉर्म्युला येईल. कोणता? n(x raised to n - 1). पण इथं जर उलट आलं, इथं जर असं आलं 2 raised to x तर काय येईल? 2 raised to x into log of 2. कारण बेसला इथं कॉन्स्टंट आहे, पॉवर मध्ये x आहे. पॉवर मध्ये x आलं तर हा फॉर्म्युला आणि उलट जर बेसला x आला, पॉवर मध्ये नंबर आला तर हा फॉर्म्युला x raised to n चा फॉर्म्युला. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. e raised to x असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह e raised to x असतं. डी बाय डी एक्स ऑफ e raised to x तेच राहील. लॉग x असेल तर डी बाय डी एक्स 1/x येतं फॉर्म्युला. आणि त्याला जर बेस आलं तर हेच काय होईल? 1/x log a into a फक्त log of a. साइन एक्स असेल तर डी बाय डी एक्स कॉस एक्स आहे. कॉस एक्स असेल तर डी बाय डी एक्स मायनस साइन ऑफ एक्स आहे. टॅन एक्स असेल तर डी बाय डी एक्स सिक्स स्क्वेअर एक्स आहे. आणि सेक एक्स असेल तर डी बाय डी एक्स सेक एक्स टॅन एक्स आहे. डी बाय कोसेक एक्स असेल तर डी बाय डी एक्स मायनस कोसेक एक्स कॉट एक्स आहे. कॉट एक्स आलं तर डी बाय डी एक्स ऑफ मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आहे. ओके, साइन इनवर्स एक्स आलं तर 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. कॉस इनवर्स आलं तर -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. टॅन इनवर्स एक्स आलं तर 1/1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. डी बाय डी एक्स कॉट इनवर्स आलं तर मायनस आहे. सेक स्क्वेअर आलं तर 1/x रूट आहे आणि कोसेक स्क्वेअर आलं तर -1/x स्क्वेअर. तर तुमच्यासाठी एक काम देतोय. काय देतोय पहा, की हा जो प्रत्येक फॉर्म्युला आहे, हा कोणता? हा फॉर्म्युला डी बाय डी एक्सचा. हा प्रत्येक फॉर्म्युला 25 टाइम्स लिहायचा. किती? 25 टाइम्स. असे किती फॉर्म्युले आहेत? 20 फॉर्म्युले आहेत. असं नाही लिहायचं एक फॉर्म्युला सुरू केला की हे बघा डी बाय डी एक्स ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स 1 आहे ना, तोच फॉर्म्युला 20 टाइम्स लिहायचा. मग दुसरा घ्यायचा डी बाय डी एक्स ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. मग थर्ड फॉर्म्युला घ्यायचा डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेट टू एन इज इक्वल टू एन इंटू एक्स रेट टू एन मायनस 1. ओके, मग तो 20 टाइम्स लिहिल्यानंतर फोर्थ फॉर्म्युला घ्यायचा 25 टाइम्स. हे मला सगळे 25 टाइम्स फॉर्म्युले प्रत्येक वेळेस दिलेले मला सबमिट करायचे आहे तुमच्या जीएफएम कडे. ओके, मग मला सबमिट करतील. आलं लक्षात? ही आपली असाइनमेंट नंबर 1 आहे असं समजा. असाइनमेंट आहेत आपल्याला काही, त्याला मार्क्स आहेत.
तर ही असाइनमेंट नंबर 1 आहे असं समजा, होमवर्क आहे असं समजा, दोन्ही आहे असं समजा. प्रत्येक फॉर्म्युला हा 25 टाइम्स लिहायचा. आणि कसा लिहायचा आहे परत एकदा सांगतोय. पहिला फॉर्म्युला घेतला तो 25 टाइम्स लिहायचा, मग सेकंड फॉर्म्युला घ्यायचा, तो 25 लिहायचा, मग थर्ड फॉर्म्युला घ्यायचा. आणि काय लिहायचंय तुम्हाला, फक्त हे लिहायचंय. हे नाही लिहायचं y इज एक्स नाही लिहायचं, फक्त डी बाय डी एक्स इज काय हे लिहायचं तुम्हाला. हा फॉर्म्युला 25 टाइम्स, नंतर हा फॉर्म्युला 25 टाइम्स, नंतर हा फॉर्म्युला 25 टाइम्स, नंतर हा फॉर्म्युला 25 टाइम्स. एक एक 1 बाय 1 घ्यायचंय असं. हे सगळ्याचे एकदा लिहून नंतर परत असं नाही लिहायचं. मला तसं नकोय, मी ऍक्सेप्ट करणार नाही. हार्डली 1 ते 1.5 तास लागेल फक्त तुम्हाला ते येणं गरजेचं आहे. कारण हे फॉर्म्युले झाले तरच पुढे सगळे येणार आहे, पूर्ण सेकंड सेमेस्टर येणार आहे. ते खूप महत्वाचं आहे. कारण हा चॅप्टर आला तर पुढे सगळे येणार आहे. याच्यानंतरचं चॅप्टर येईल ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह आलं तर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह आलं तर त्याच्या पुढचं जो चॅप्टर इंटिग्रेशन, याचे रिव्हर्स आहे एक्झॅक्टली. इंटिग्रेशन आलं तर त्याचे ऍप्लिकेशन, हे दोन्ही आलं तर डिफरन्शियल. ओके, त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक फॉर्म्युला मला 25 टाइम्स लिहून पाहिजे. आजच संध्याकाळी 8 वाजेपर्यंत GFM ला सबमिट करा, ते मला फॉरवर्ड करतील. त्याला एक्सक्यूज नाही. जे मला सबमिट करणार नाही एक फॉर्म्युला 25 टाइम्स, त्याची आज असाइनमेंट नंबर 1 जी आहे त्याला 0 मार्क्स होतील. आणि हे मार्क्स 2 दिवसात डिस्प्ले करेल. ओके, आणि कसं लिहायचंय, जर चुकीच्या पद्धतीने लिहिलं तरी मी 0 करणार आहे का. मला कसं लिहिलेलं पाहिजे, हा पहिला फॉर्म्युला लिहिला तो 25 टाइम्स घ्यायचा, नंतर दुसरा फॉर्म्युला घ्यायचा तो 25 टाइम्स, नंतर तिसरा फॉर्म्युला घ्यायचा तो 25 टाइम्स, नंतर फोर्थ फॉर्म्युला घ्यायचा तो 25 टाइम्स. मला ही असाइनमेंट नंबर 1 आहे, असे सगळे 20 फॉर्म्युला. याच्यामध्ये हा एक फॉर्म्युला ऍड करा, डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स इज इक्वल टू 1/2 रूट एक्स. हा एक फॉर्म्युला ऍड करा त्याच्यामध्ये. ठीक आहे, हे ते एक्झाम्पलच आहेत, कुठले हे एक्झाम्पल आहेत हे म्हणत नाही मी. ओके, हे 17 फॉर्म्युला आहेत. हा एक फॉर्म्युला नंबर 18 हा. आणि हे फॉर्म्युले नाही लिहिले तर चालतील, कुठले हे, कारण हे आपल्या लक्षात राहतील. साइन इनवर्स आलं, कॉस इनवर्स घ्यायला -1 घ्यायचं फक्त वरती. टॅन इनवर्स एकदा आलं त्याला -1 करून कॉट इनवर्स करू शकतो. सेक इनवर्स आलं तर -1 करून कॉस सेक इनवर्स करू शकतो. 17 आणि रूट एक्सचा फॉर्म्युला 18. असे मला 18 फॉर्म्युले लिहून पाहिजे. आज रात्री संध्याकाळी 8 पर्यंत डेडलाईन आहे. ओके, प्रत्येक फॉर्म्युला कसं लिहायचं प्रत्येकदा सांगतोय, हे खूप महत्वाचं आहे. दिस इज असाइनमेंट नंबर 1. याला 10 मार्क्स आहेत. ओके, पहिला फॉर्म्युला 25 टाइम्स, नंतर दुसरा फॉर्म्युला घ्यायचा 25 टाइम्स, नंतर तिसरा फॉर्म्युला घ्यायचा 25 टाइम्स. तुमच्या GFM ला सबमिट करा, ते मला फॉरवर्ड करतील. ठीक आहे, आलं लक्षात आजची टास्क. त्यानंतर आपण पाहणार आहोत रूल्स ऑफ द डेरिव्हेटिव्ह. कारण फॉर्म्युले आणि रूल्स आले की तुम्हाला सगळं येईल. एक शेवटच्या 5 मिनिटात आपण रूल्स घेऊया. ओके, कारण रूल्स आणि फॉर्म्युले आले की पुढे सगळं येणार आहे. समजा इफ u is the first function, okay, and v is the second function. Rule number 1, then dy dx घेताना जर दोन फंक्शनचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आलं, u प्लस मायनस v आलं, तर कसं करायचं पहा. रूल नंबर 1 काय सांगतोय, dy dx ऑफ u प्लस और मायनस dy dx ऑफ v. फॉर्म्युले आणि रूल्स आलं की सरळ डेरिव्हेटिव्ह चालत. ओके, पहा मग याचं एक्झाम्पल जर घेतलं मी, समजा असं आलं डी बाय डी एक्स कॅल्क्युलेट करायला आलं, असं आलं तुमच्याकडे, समजा ई रेस टू एक्स मायनस साइन एक्स आलं. पहा, ओके, हे पहिलं फंक्शन झालं, हे साइन एक्स दुसरं फंक्शन झालं. दोन फंक्शन्स आहेत, आपण कसं ओळखणार, प्लस मायनस मध्ये आलं तर तो फंक्शन. ओके, हे म्हणजे हा रूल काय सांगतो, याचं डी बाय डी एक्स सेपरेट घ्या, डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स मायनस डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स, हा रूल सांगतोय. ओके, यानंतर याचा फॉर्म्युला काय येतो, याला फॉर्म्युला वापरा, मध्ये साइन ते राहील. ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय आहे, ई रेस टू एक्स बाय फॉर्म्युला, हे मायनस साइन याचं तिथे राहील. व्हॉट इज द डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स, इट इज कॉस ऑफ एक्स. संपलं, प्रॉब्लेम आला. आला लक्षात. रूल्स, पहिला रूल लक्षात आलाय, डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस और मायनस व्ही इज इक्वल टू व्हॉट, डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस और मायनस डी बाय डी एक्स ऑफ व्ही. थोडक्यात दोन फंक्शन मध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आलं तर डी बाय डी एक्स घेताना प्रत्येकाचा डी बाय डी एक्स सेपरेट घ्या आणि मध्ये जे साइन प्लस किंवा मायनस आहे ते याची ठेवा. ओके, आलं लक्षात. इंटू आलं तर तसं नाही. पहा, इंटूचा एक रूल घेऊया आपण क्विक मध्ये. जर मल्टिप्लिकेशन आलं तर काय, हा ऍडिशन सबट्रॅक्शन रूल झाला. ठीक आहे, आता जर दोन फंक्शन्स मध्ये इंटू आलं
यू इंटू व्ही आलं तर याचा काय फॉर्म्युला पहा. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस आता उलट सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. फॉर्म्युला कसं लक्षात ठेवायचं पहा. प्रत्येकाचा एकदा डी बाय डी एक्स घ्यायचंय. समजा दुसऱ्याचं डी बाय डी एक्स घेतलं तर त्याला पहिला इंटू करायचा प्लस मध्ये प्लस आहे. आता उलट करायचं. दुसऱ्याचं डी बाय डी एक्स घेतलं तर पहिला इंटू करायचा आणि जर दुसऱ्याचं डी बाय डी एक्स पहिल्याचं डी बाय डी एक्स घेतलं तर दुसरा इंटू करायचा. पहा यू पहिलं फंक्शन आहे यू इंटू डी बाय डी एक्स ऑफ पी प्लस पी इंटू डी बाय डी एक्स ऑफ यू. ओके पहा इथे यू नी मल्टिप्लाय केलं त्याला कशाने इंटू केलं व्ही ने मल्टिप्लाय केलं. पहा याच्यामध्ये इंटू असतं मध्ये इंटू साईन असतं. ओके आणि इथं साईन काय असतं पहा हे साईन असतंय प्लस साईन हे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके आता व्ही इंटू डी बाय डी एक्स ऑफ यू. आधी आपण दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं त्यावेळेस पहिला इंटू केला प्लस साईन आता दुसरा इंटू करायचा आणि पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं उलट करायचं. ओके खूप सोपा आहे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. आणि प्लस मायनस आलं तर सेपरेट डी बाय डी एक्स घ्यायचं मध्ये जे साईन आहे प्लस मायनस ते ठेवायचं. ओके याच्यावरती एक्झाम्पल जर घेतलं आपण समजा फॉर एक्झाम्पल असं आलं डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स अपॉन इंटू साइन एक्स असं आलं. हाच एक्झाम्पल घेऊ आपण फक्त इंटू आलं तर कसं घ्यायचं पहा. डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स इंटू साइन एक्स. काहीच साइन नाही म्हणजे इंटू आहे. पहा हा फॉर्म्युला काय सांगतो आधी ई रेस टू एक्स घ्या आणि याला कशाने डी बाय डी एक्स घ्यायचं साइन एक्स ने इंटू करायचं. पहा आता प्लस याचं डी बाय डी एक्स घेतलं ना आता याचं डी बाय डी एक्स घ्यायचं हा इंटू करायचं म्हणजे साइन ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. आलं लक्षात खूप सोपं आहे. पहा याचं डी बाय डी एक्स घेतलं तर हा इंटू प्लस याचं डी बाय डी एक्स घेतलं तर हा इंटू आणि प्रत्येकाचं एकदा डी बाय डी एक्स घ्यायचंच. एकदा डी बाय डी एक्स घ्यायचंच. याचं डी बाय डी एक्स घेतलं तर हा इंटू करायचा प्लस याचं डी बाय डी एक्स घेतलं तर हा इंटू करायचा. ओके यानंतर काय याचा फॉर्म्युला आहे पहा डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. मग तुम्हाला मी सांगितलं 25 टाइम्स फॉर्म्युला लिहायची. डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स काय डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स काय हे ऍज इट इज राहील आता ई रेस टू एक्स आणि ज्याला डी बाय डी एक्स आहे त्याला फॉर्म्युला वापरायचा. डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स काय कॉस ऑफ एक्स प्लस याला डी बाय डी एक्स नाही ऍज इट इज राहील आणि ज्याला डी बाय डी एक्स आहे त्याला फॉर्म्युला वापरायचा. डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स संपलं आलं याचं डी बाय डी एक्स. आलं रूल लक्षात आलाय. पहिला रूल काय प्लस मायनस आलं तर प्रत्येकाचं डी बाय डी एक्स सेपरेट घ्यायचं आणि मध्ये जे काही साइन प्लस किंवा मायनस ते आहे त्याच्या वेळेस. पण डी बाय डी एक्स घेताना जर दोन फंक्शन्स मध्ये मल्टिप्लिकेशन आलं तर प्रत्येकाचं डी बाय डी एक्स घ्यायचं एकदा आणि ज्याचं डी बाय डी एक्स घेतलंय तो सोडून राहिलेला त्याला इंटू करायचा. पहा ई रेस टू एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स प्लस साइन एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. ओके तर अजून एक रूल आहे तो रूल आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. टाइम संपलाय. ठीक आहे तर आज आपण काय पाहिलं पहा. आज आपण पाहिलं आहे डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह याचा एक्झॅक्ट मिनिंग काय आणि डेरिव्हेटिव्ह कसं डिनोट केलं जातं डी वाय बाय डी एक्स किंवा एफ डॅश किंवा डी वाय बाय डी एक्स म्हणजेच काय डी बाय डी एक्स ऑफ वाय. त्यानंतर आपण काही फॉर्म्युले घेतले पहा हे फॉर्म्युले सगळे घेतले. टोटल फॉर्म्युले आहेत 17 + 18 1. हे फॉर्म्युले आपण फिक्स येणं आवश्यकच आहे डेरिव्हेटिव्हचे. ओके आणि हा प्रत्येक फॉर्म्युला 25 टाइम्स लिहायचा. मी असाइनमेंट नंबर 1 दिली आज संध्याकाळी 8 ची डेडलाईन आहे. 10 मार्क आहेत त्याला. जो सबमिट करेन मी सांगितलेल्या फॉर्मॅट प्रमाणे. काय फॉर्मॅट सांगितलं मी पहिला फॉर्म्युला घेतला 25 टाइम्स लिहायचा मगच दुसरा फॉर्म्युला घ्यायचा हा. ओके हे मला संध्याकाळी सबमिट करा. त्यानंतर आपण रूल्स पाहिले 2 रूल्स घेतले. ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर प्रत्येकाचं डी बाय डी एक्स सेपरेट घ्यायचं मध्ये साइन येते टाकायचं आणि इंटू आलं तर प्रत्येकाचं एकदा डी बाय डी एक्स घ्यायचं आणि ज्याचं डी बाय डी एक्स घेतलंय तो सोडून दुसरा त्याला इंटू करायचं आणि मध्ये प्लस साइन द्यायचं. ओके 2 रूल्स घेतलेत. आता अजून एक रूल आहे तो आपण पुढच्या लेक्चरला रूल घेऊया. थांबूया आपण. ओके थँक्यू.